नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवू राजमा, ओल्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि आपण कुकरला शिट्टी करून घेतलेली आहे. ते लगेच शिजतात, पटकन भाजी होते, उसळ होते, छान होते उसळ. त्यासाठी आपण एक कढई ठेवली, त्याच्यात जिरे मोहरी फोडणीला टाकलेले तेल टाकलं. तेल चांगलं तापलं की आपण जिरे मोहरी टाकायचं, लसूण थोडासा ठेचून टाकायचा. तर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा. लसूण लाल झालं खूप छान होते उसळ आणि चपाती भाजी बरोबर पण छान लागते. जास्त वाटण पण काही करायचं नाही आपल्याला, फक्त आपल्याला कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला असला तरी बस. वरून शेंगदाण्याचं पीठ टाकायचं किंवा ओलं खोबरं टाकायचं, हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी पण छान लागतं. आता आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो मोहण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो मोहरीपर्यंत. आणि त्यासाठी गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, थोडीशी हिंग, आता हे टाकून छान परतून घेतलंय आपण. आता ओलं खोबरं टाकायचं, ते ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं. हे आता त्याच्यात छान परतून घ्यायचं आपल्याला जीव होईपर्यंत. खूप छान उसळ लागते. हे आपण सुक्का पण बाजारात आणून भिजून करतो, पण ह्या ओल्या शेंगा खूप छान लागतात याची ही उसळ. डब्याला टिफिनला आपल्याला द्यायला तरी छान परतून घेऊन त्याच्यात थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. आता छानपैकी शिजलेलं आहे बारीक गॅसवर झाकण ठेवून. आता परत परतून आपण त्याच्यात आता राजमा टाकून घ्यायचा. आता चांगलं परतून घेऊन आपण आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर मोडून द्यायचा. मसाला म्हणजे चांगला लागतो मसाला राजमाला. 5 मिनिटं झाल्यानंतर हे बघा परतून घ्यायचं. ओल्या राजमाची उसळ तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते उसळ ही.